अहिल्यादेवींची तुळस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. असा हा पूर्ण राजवाडा आहे, डबल मजली. हे राजवाड्याच्या आतमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या पाहिला नसेल, तर आता मी तुमच्यासाठी खास आम्ही राजवाड्याच्या आतमध्ये एंट्री केलेली. काय जबरदस्त यार, जसं समोरून आहे तसंच याच्यात पण आहे. जबरदस्त जबरदस्त एकदम खतरनाक. हा, लालबाग पॅलेस, आपला लालबागचा राजा, तसा लालबाग पॅलेस. बोल महाकाल भगवान की, हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आता आम्ही निघालोत महाकाल नगरीतून. हे मेन दरवाजा. आता निघालोत आम्ही इथून इंदोरला जायला. आता वाजलेत जवळजवळ 8 वाजत आलेत आणि आता आम्ही निघालोत इथून जायला. जाऊ आता उज्जैनला. सीट बेल्ट लावू. इंदोरला सॉरी, उज्जैन मध्येच येत आता. इंदोरला जाऊ. काचमाल पाहू, जम्बो काय ते पॅटीस खाऊ, पॅटीस ना सँडविच खाऊ. तिथून मग महाराष्ट्रात जाऊ. चला कंटिन्यू करा, दाखवतो मी तुम्हाला व्हिडिओ. रेल्वेचा पूल या. नगरचं नाही बरं का, नगर मध्ये नाही, नाही तर कैलास काय रोड. आपण सध्या नाही. मित्रांनो, रोड म्हणजे असे जबरदस्त क्लास रोड आहेत, एकदम भारी. रोडनी त्या साईडनी पाहू शकता तुम्ही ग्रीनरी, झाडे एकदम हिरवे, त्यांना पाणी टाइम टू टाइम दिसते. रोड पण कुठं खड्डा नाही, काय नाही, एकदम चांगली रोड आहे एकदम. तर त्या बाबतीत जे रोड मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब, त्यांचे पण आभार मानले पाहिजे. एक प्रवासी म्हणून असे रोड दिले, तर असे जर मंत्री असतील तर किती भारी काम होईल. आपला देश कुठल्या कुठं जाईल लवकर. चांगली माणसं पाहिजे याच्यात, तेव्हा अशी कुठतरी रोड होते चांगली. रोडशिवाय प्रगती नाही. रोडशिवाय प्रगती नाही. रोड म्हणजे प्रगतीची लाईफलाईन असते ती, काय म्हणते त्याला, रक्तवाहिन्या म्हणे रोड. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी रोड एक सगळ्यात महत्वाचं साधन आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणलं तरी चालत. ट्रान्सपोर्टेशन आलं त्याच्यात, सगळं झालं. वळण, मालाची ज्ञान, सगळ्या गोष्टीत ते डिझेलची बचत, इंधनाची बचत. दळणवळण झालं तरच प्रगती होते देशाची. मग काय, त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही. त्याच्यामुळं सल्यूट आहे ज्यांनी रोड केले त्यांना, बाकीच्यांना नाही. स्पाइसी इंडियन एअरलाइन्स. इंदोर में आ गए. इंदोर में कुठं चाललो आपण? शीशमहाल पाहण्यासाठी चाललो. इंदोर मध्ये गल्ली गल्लीने इंदोर की गली में हम घूम रहे हैं और बहुत ट्रॉफिक है. तरी अजून दुकानं उघडले नाहीत. दुकानं जर उघडले तर मग अजून ट्रॉफिक आहे. 9 वाजले. इंदोर के गली में स्वागत है. हे आलं काच मंदिर, शीशमहाल. काच मंदिर. मित्रांनो, आत्ता तर काच मंदिर बंद आहे, कारण की आतमध्ये पूजा चालू होती आणि ते फक्त जैन समाजाच्याच माणसांना आतमध्ये सोडत होते. त्याच्यामुळं आता ते 10:30ला ओपन होत असल्यामुळं आम्ही आता म्हणलं ते मधुरम सँडविच आहे ना काहीतरी, इंदोरमध्ये फेमस जम्बो सँडविचसाठी फेमस ती मधुरम सँडविच काहीतरी,
ते पाहायला आलो. ते पण 12 वाजताच ओपन होतं आहे. पाहू आता, झालं लवकर थोडं वेळ थांबू, झालं तर खाऊ, नाहीतर पाहू आहे का नाही. तर आता तेच सापडतं, पण आम्हाला आता कुठं काय सापडून नाही राहिलं. ते नेमकं विचारावं लागेल कोणाला तरी कुठे नाही. तिथं गेलो तर आपण त्याचा एक स्पेशल सेपरेट व्हिडिओ शूट करू. व्हिडिओ त्याचा सेपरेट असेल, तुम्हाला ते पुढं दिसेलच. तर चला, अजून बंद आहे, अजून चालू नाही झालं. आधा घंटा लागेल, अर्धा घंटा. तुम्हाला चांगल्या खुर्च्या दिल्या भाऊ. यावंच लागतं ना, नगरून आलं पेटेच घालते. अजून बंद आहे, अजून चालू नाही झालं तरी पण आहे का नाही. होईन त्याच्यासाठी आपण खोलून घेतलं लवकर. बरोबर आहे त्याचं आलं. ते बघा, ते अजून खुर्च्या आणून राहिले आपल्याला. मग आता बसून आपण खुर्च्या आणले त्यांनी आपल्याला एवढं. अच्छा, थँक्यू, धन्यवाद, आभारी आहोत. जायचं मागची मागं पडून. चाल नाही झालं अजून. आपण आलो मधुराम सँडविच. पण अर्ध नाव झाकून ठेवलेलं आहे. झेंडा लावून टाकला. त्यांना काय बोर्डची गरज आहे, डायरेक्ट लोकेशन. आतमध्ये आग लागली, आग. जळालं पूर्ण सँडविच. मधुराम सँडविच यूट्यूबला पाहिलं असं तुम्ही, फेमस आहे ते इंदोरला, काठ मंदिर समोर जम्बो सँडविचसाठी. चांगलीच आग पेटली त्यांनी आतमध्ये, चांगली जबरदस्त. आहे का माणूस ती आतमध्ये. मित्रांनो, आपलं मधुराम सँडविच आलेले आहेत खायला. पहिला बाईट घेतलाय, चांगला आहे. चांगली, एक नंबर. सगळं खातो मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आम्ही मधुरा सँडविच पण खाल्लं, जे इंदोरचं फेमस आहे, जम्बो सँडविच मोठं. ते पण घेतला, त्याची पण टेस्ट आहे ठीकठाक. आणि काच मंदिर पण पाहिलं आम्ही. आता निघालो तर आम्ही आहिले देवी मातेचं जो राजवाडा होता त्यांचा, त्यांनी जे ते इथं केलं होतं, तर त्या राजवाड्यात पाहण्यासाठी आता आम्ही निघालो होतो. इंदोर म्हणजे काच मंदिरपासून काय जवळच इथं, थोड्या अंतरावर आहे, जाऊ लगेच. म्युझियममध्ये आलो आम्ही आता, इंदोर पारदीकर समितीच्या माध्यमातून. चप्पल काढू. अहिल्या मातेचं म्युझियम आहे, तुम्ही पाहू शकता. सगळे या ठिकाणी सगळं लाकडाचं हे, त्या काळात जे बनवलेले. मूर्तीसुद्धा लाकडाची. हे आपल्या जेजुरीची सगळं माहिती, मार्तंडगड, टोटल सगळी माहिती जेजुरीच्या आपल्या अहिल्याबाईंच्या याच्या इथं लावलेली. हे खाजगी संग्रहालय इकडे. श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर त्यांचा फोटो आहे हा. हे आपले देवी अहिल्याबाई होळकरांचं जन्मगाव स्मारक चौंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर, आपल्या नगरचं. त्याचे हे फोटो डिटेल्समध्ये लावलेले आहेत. वाईड अँगलने दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे टोटल सगळी माहिती आपल्या नगरची इथं दिलेली. हे दर्शन या ठिकाणी काय काय आहेत ते. हे आपल्या टोटल घटना सालावाईज या ठिकाणी लिहिलेल्या, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन पाहू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी राजेश्वर मंदिर, शिव अभिषेक करती थी, ज्या ठिकाणी
आपल्या अहिल्याबाई शिवाभिषेक करत होते त्या मंदिर आहे ते झालं. हे नटसम्राटची मूर्ती काय म्हणले अहिल्याबाईंची जी वंशज होते म्हणजे पूर्ण राजवंश होळकरांचा तो आहे या ठिकाणी. तुम्ही ही माहिती झूम करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन पाहू शकता. केलेल्या मंदिराचे जीर्णोद्धार किंवा मंदिराचं बांधकाम पूर्ण आयुष्यात अहिल्या माताने जे आयुष्यात जेवढी मंदिर उभारणी केली त्यांचा जीर्णोद्धार केला त्या सगळ्या म्हणजे मंदिरांची माहिती या ठिकाणी या बोर्डवर दिलेली. हे संग्रहालय आहे या ठिकाणी इंदोर येथे. परत हा देवरा आहे अहिल्या मातेंचा जो या ठिकाणी पाहू शकता. सगळे पिंड आहेत टोटल. सोन्याचे सगळे वरचे सगळे सोन्याचे देव सगळे चांदी सोन्याचे देव आहेत या ठिकाणी सगळे. त्या काळातील देवरा अहिल्या मातेचा. आणि अहिल्यादेवींचा हा पुतळा. तुम्ही महाराष्ट्रातून आले का? हा का? आम्ही नगर अहिल्यानगरच. हा जलवा आला त्या ठिकाणी. या ठिकाणी पिंड दर्शन महादेव या ठिकाणी सगळी माहिती दिलेली आहे. बरेच काही असं पाहण्यासारखं ठिकाण आहे. वर पाहू शकता पूर्ण खानाचं काम आहे त्या काळातील सगळं जुनं. हे त्या काळातले राजवाडा पूर्ण चित्रकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर हे डिटेल्स म्हणजे सगळेच हे केलेले आहे. अहिल्यादेवींची तुळस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. असा हा पूर्ण राजवाडा आहे डबल मजली. हे मातेचीच तुळस. आता आपण चाललोय वरच्या फ्लोअरला राजवाड्याच्या. खाली पायऱ्या सगळ्या दगडी आहेत. तर तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो. असा काही हे त्या काळातील काही मंदिराच्या अवशेष या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्या काळात बनवलेली आपल्या खंडोबा राजांचा फोटो म्हणजे सगळं काही महाराष्ट्रातलेच या ठिकाणी हे. हा फोटो तुम्ही खाली पाहिलाच असेल. त्या काळातील बंदूक आणि हे जे खोदन कामामध्ये काही वस्तू मिळालेल्या आहेत अहिल्यादेवींच्या त्या हे त्यांच्या काळातील ते धान्याचं कोठार. अहिल्यादेवींचं हे भांडी पात काय म्हणते त्याला हांडा. अशा त्या काळाची अशा खिडक्या होत्या पूर्ण लाकडात बनवलेल्या. इथं पण अजून एक हांडा आहे. इकडे एक बंदूक आहे. हे तुम्ही फोटो पाहू शकता. त्या काळातील बंदूक इंग्रजांच्या काळातील हे शस्त्र तलवार आणि ते शस्त्र त्या काळातील तलवार एक माणसाला उचलायची नाही आपल्या आत्ताच्या अशी ढाल आहे. डिटेल्समध्ये पाहू शकता. पहा पालखी अहिल्यादेवींची पालखी होती ती. हे ढाल परत शस्त्र बंदूक तोफगोळे त्या काळातील तोफगोळे पहा. हे काही मूर्तीच्या माध्यमातून इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी. लग्न कसं जमलं हां लग्न कसं जमलं त्याचं हे
हे त्याचं लग्न कसा विधी लागला त्याचं डिटेल्स ही इकडे काय अजून वस्तू ठेवलेल्या आहेत हे पाहू. हे व्यायामाचं साहित्य मला काय वजन तोलणे का वजन तोलणे का हे दगड त्याचे फोटो बंदूक बाकी मोठमोठ्याले आहेत तवा अहिल्या देवींची जी डोली होती ती पूर्ण लाकडी मातेला न्याय करण्यासाठी हा आपला वस्त्र बनवण्याचं चारक आहे वस्त्राचं. या ठिकाणी पण अजून पाहू शकता तुम्ही काही म्हणजे छोट्या याच्यातून पूर्ण सगळा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आहे छोट्याल्या मूर्तीमधून. हा जो अहिल्या देवींचा राजमहाल आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी स्थायी केली आपल्या छोट्या स्वरूपात बनवलेली. हे टोटल सगळे असं छोटले याचं हे केलं बनवलेलं इकडून आहे हे सगळ्या म्हणजे डिटेल्स आहे एकदम. हे मातेची पालखी तेच या ठिकाणी पण पाहू शकता तुम्ही म्हणजे सर्व काही इतिहास असा या ठिकाणी बनवला हे केलेलं आहे. हे लढाईला जाताना राजकारभार चालवताना तुम्हाला ही माहिती प्रत्येकाच्या कोपऱ्यात पाहायला भेटत. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन पाहू शकता. त्या काळचं असं गेट होतं म्हणजे हे बघा गेटच लाकडी बनवलेलं. असल्या प्रकारे हे म्युझियम बनवलेले पूर्ण अहिल्या देवींच्या याचं हे याचं त्या काळातील सर्व काही या ठिकाणी एकाच ठिकाणी हे केलेलं आहे. हा महाराज यशवंतराव होळकरांचा फोटो आहे. त्या काळातील हा आपल्या मला असं वाटतं कोल्हापूरचं आहे काय हा राजवाडा आहे. हा गांधी हॉल राजवाडा त्या काळी असं फोटो बनवलेला. या ठिकाणी पण अजून बाहेर जाण्याचा रस्ता आहे. तिकडं पण अजून बरंच काही ठेवलेलं आहे. इथं बोलिया छती आणि उज्जैनचं छोटी प्रतिकृती बनवलेली इथं तुम्ही पाहू शकता. ही उज्जैनची असा काही शस्त्र साठा या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणजे शस्त्रसाठा पलीकडे. पण त्या काळातील जे फोटो आहेत तुम्ही झूम करून पाहू शकता स्क्रीनशॉट घेऊन. सर्व फोटोची गॅलरी एकाच ठिकाणी इथे बनवलेली आहे. किती भारी आहे ना. इथे दरवाजे सुद्धा ते जुन्या काळातलेच अजून ते कडीकोंडा हे बघा फोटो. अजून एक गॅलरी या ठिकाणी जे फोटो युद्धातले म्हणजे त्या काळातले जुनेच भरपूर फोटो आहेत. ही अशी खिडकीतून असा काही नजारा. हे बंदूक हात नाही लावायचा त्याला असं बनवलेलं आहे भारी जबरदस्त. मित्रांनो आता सध्या आहे इंदोरमध्ये आम्ही चाललो आहे आता राजवाड्याकडं. अहिल्यादेवी होळकर यांचा राजवाडा आहे. मित्रांनो आपण मागच्या वेळेस राजवाड्याचा आपल्या ब्लॉगमध्ये घेतला होता. आता आम्ही बरोबर टायमिंगला पोहोचलो होतो राजवाड्यावर तुम्ही पाहू शकता. हे राजवाड्याच्या आतमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या पाहिलं नसेल तर आता मी तुमच्यासाठी खास आम्ही राजवाड्याच्या आतमध्ये एंट्री केलेली. काय जबरदस्त यार. तसं समोरून आहे तसंच याच्यात पण
जबरदस्त जबरदस्त एकदम खतरनाक. किती मंजिल हे किती. एंट्री केली आता आपण आतमध्ये. बघा कसं बांधकाम आहे जबरदस्त. लता मंगेशकर. होळकर राज्य स्थापन झाल्यानंतर होळकरांच्या राजवाड्याचा इतिहास या ठिकाणी लिहिलेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कसले जबरदस्त मोठमोठे स्तंभ आणि तीन हे बिल्डिंग जबरदस्त आहे. दगडी बांधकाम आहे मित्रांनो, दगडी त्यावेळेस बघा मंदिर. गणपती बाप्पाचं मंदिर दिसतंय. या बिल्डिंगवर जाण्यासाठी हा मार्ग आहे, जिना. जबरदस्त असा जिना आहे. इथं फोटोशूट चालू आहे. त्याच्या वरच्या वर जायला मजल्याला की बाहेर इंदोर गाव स्टेशन. ही कोरीव काम केलेली खिडकी. इथं आतमध्ये एंट्री. जबरदस्त. जबरदस्त एकदम खतरनाक विषय. जबरदस्त. मागे पाहू शकता तुम्ही माझ्या पॅलेस, अहिल्यामाई मातेंचा होळकरांचा राजवाडा. तर राजवाडा आमचा पाहून झालेला आहे आणि आता आम्ही निघालोत नेक्स्ट डेस्टिनेशनला जाण्यासाठी. हे तुम्ही पाहू शकता. आहे ना माग दिसून आहेत. अहिल्या माता पॅलेस, सॉरी राजवाडा. जबरदस्त. आता आम्ही चाललो पॅलेसला. लालबाग पॅलेस. आता हा का? हा आहे लालबाग. नाही हा राजवाडा आहे ना. हा राजवाडा आहे होलीकर. हा राजवाडा आहे मागच्या आमच्या मागे. 72 एकर आहे. आणि आता आपण चाललो लालबाग पॅलेस. आता आम्ही चाललो पॅलेसवर. अहिल्या होळकर पॅलेस म्हणून आहे. त्या ठिकाणी चाललो आता आम्ही. ते जवळजवळ 72 एकरामध्ये आहे ना. त्या ठिकाणी वाघाचे शिकार केले अहिल्या मातेने. ते सगळे डिटेल्समध्ये आता तिथं जाऊ आम्ही, तुम्हाला दाखवतोच पुढं. 72 एकरचा पॅलेस होतो. वाघाची शिकार केलेलं वगैरे सगळं तिथं पाहू आपण आता गेलो. हां. तर मित्रांनो आम्ही आता डायरेक्ट राजवाडापासून आता आलो होतो लाल पॅलेस. अहिल्यादेवी होळकरांचा पॅलेस समोर आहे. व्हाईट एकदम जबरदस्त व्हाईटमध्ये. तुम्हाला दाखवतो फ्रंट कॅमेऱ्याने. समोर आहे बघा पॅलेस. इथं म्हणतात लाल पॅलेस आहे पण इथं आता कलर व्हाईट आहे. लालबाग पॅलेस. हां लालबाग पॅलेस. लालबाग पॅलेस. आपला लालबागचा राजा तसं लालबाग पॅलेस असं नाव आहे. तुम्हाला समोरून दाखवतो फ्रंटनी. हे बघा जबरदस्त दिसू राहिले. इकडं समोर सगळे हिरवं हे
आणि इकडून असा आहे. आले तर नक्की भेट द्या. पहा सगळा असा किती मोठा आहे. 72 एकरात व्हाईट पॅलेस. हे सगळं टोटल 72 एकरामध्ये. तर चला आतमध्ये जाऊ आपण. आतमध्ये जाऊन पाहू आपण काय काय आहे. आता या ठिकाणी एंट्री फी बी आहे का नाही पाहावं लागेल. पाहू आतमध्ये जाऊन. असलं जबरदस्त नक्षीकाम केलेलं आहे महाल पॅलेसला. महाल नाही म्हणायचं, पॅलेस म्हणायचं. बघा त्या काय जिना बिना होऊ शकता. आतमधील सर्व त्या काळातली टेबल, बुक गॅलरी, वॉचिंग टेबल. जबरदस्त. याला म्हणतात राजवाडा पॅलेस. हा आपण फक्त टी व्हीतच पाहिला होता. पैसा खतरनाक पॅलेस. जबरदस्त. त्या काळातील सोफे वगैरे. असेंब्ली हॉल आहे. असेंब्ली हॉल खतरनाक नक्षीकाम आहे. या ठिकाणी डायनिंग टेबल लाकडी बनवलेला. जबरदस्त जबरदस्त डायनिंग टेबल. किती जण बसू शकते एक काठी सोबत. एवढा मोठा हे जबरदस्त. 2-3 बोकडे सहज इकडे पर्यंत ना, इकडे पर्यंत भारी एकदम भारी. पुढं जे मेन आहेत ते पुढं याला म्हणते तर राजवाडा. या वाघाची शिकार केली होती ना यशवंतराव होळकरांनी. पलीकडं पण एक आहे. जबरदस्त. त्या काळातली लिफ्ट, लोडिंग लिफ्ट वर नेण्यासाठी. जबरदस्त. इकडं वर्किंग प्रोसेस चालू आहे वरमध्ये. भारी भारी. शिवाजी महाराजांनी काय किल्ले बांधले जबरदस्त. कुणी बांधू शकतं का असे? सर्व नाही गेले त्याच्यामुळं त्यांची पाडले गेली सर. जिना. हा राजवाडाची सगळ्या मंत्रिमंडळाची बैठण्याचा हॉल. वर पण नक्षी पाहू शकता तुम्ही. जबरदस्त. काळातील हॉल, डायनिंग हॉल, सिटिंग रूम. जबरदस्त. पलीकडं पण रूम आहे वाटतं. पाहू शकता आतमध्ये एक रूम आहे. इसको बोलते हे राजवाडा पॅलेस. खरंच राजे महाराजे कधी होते इथं याच्यातून कळते. हां हां बरोबर नाही. राजे महाराजे कसे होते त्याच्यातून कळते. पूर्वीचे वैभव. सोने की चिडिया आता लोकच नव्हते पण. मग काय जबरदस्त. त्या दरवाज्यातून पलीकडे दाखवलं होतं आत्ता व्हिडिओत तेच सेम. या ठिकाणी वेटरिंग रूम आहे. या ठिकाणी ती मस्त का. या ठिकाणी तस्वीर लावलेले आहेत काही राजांचे. होळकर साम्राज्य. अजून एक आहे डिझाईन आहे काउंच बैठकचा. आणि सगळ्याचं इंटेरियर वेगवेगळे. त्या काळी जबरदस्त बनवलेले. आत्ता हे करू राहिले क्लासिक डिझाईन अशी. पण हे तसे जुने आहेत एवढे वेळची. हे ऑफिस, याचेच ऑफिस, हेड ऑफिस. जबरदस्त. या खतरनाक.
माझ्या मागं पूर्ण पॅलेस आहे. तुम्ही सगळा तर पॅलेस आतमधून काय आहे इंटेरियर ते तर पाहिलंच असेल. तेवढाच एक हॉल आहे, वर जाण्याचं सगळं तर बंद आहे. तर इंग्रज गेले रिटर्न पण यांना आणि त्यांना इथं सोडून गेले आणि अजून लोक यांच्या संग फोटो काढून राहिले. काय भारतीय व्हायचे इथं, फार स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्यासाठी फार रक्ताचं पाणी केलं. हा ठिकाणी बांबूची झाड बघा किती मोठं जबरदस्त. तर आता लालबाग माल पाहून आम्ही आता निघालो डायरेक्ट अहिल्यानगरला. मध्ये कुठंच थांबायचं नाही, स्टॉप नाही द्यायचा आता डायरेक्ट अहिल्यादेवी नगर. मित्रांनो, या पॅलेसची पूर्ण माहिती तुम्हाला ह्या बोर्डवर मिळेल, जितकी तुम्ही वाचू शकता. आणि या इंदोरला कोणी आलं तर अवश्य आपल्या अहिल्यादेवींच्या राजवाड्याला आणि हा लालबाग पॅलेसला आणि अजून काच मंदिरला नक्की भेट द्या. तर आत्तापर्यंतची सगळी सिरीज तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा, सगळ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी धन्यवाद. भेटू लवकरच नवीन सिरीजनी नवीन व्हिडिओमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद.